आणि रडायला लागली. माझ्याकडे तर घोर पाप झालं. मी एक पतिव्रता होते पण मी भ्रष्ट झाले. माझे पती मरण पावले. माझं कसं होणार? मी गेल्याच्या नंतर मला किती यमती लोक मारणार आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाची किंकर बहुसाल. नाही त्या यमाशी करुणा, यमाजवळ करुणा नाही. त्याला वाटतच नाही काही. महाराज रडायला लागली आणि रडत रडत गेली आणि महात्म्याजवळ जाऊन बसली. बाबा मला एक बोलायचं तुम्हाला. बोला म्हणतो. कोण आहात तुम्ही? या देहाला चंचुला म्हणतात. म्हणजे काय झालं? म्हणले आपल्या जीवनातली सगळी हकीकत सांगितली. माझा नवरा असा होता, नंतर मी अशी वागायला लागले, म्हणून मला भीती वाटते की मी जरी मरण पावले तर माझा किती अन्याय अत्याचार होईल. म्हणले मला ते यमाच्या हाताखाली जावं लागेल. मला अनेक कष्ट दुःख सहन करावं लागेल. म्हणून मला त्या दुःखापासून सुटका पाहिजे. यासाठी काय करू? त्यावेळेस काय करू म्हणल्याच्या नंतर महाराज महात्म्याच्या चरणाजवळ नतमस्तक झाली आणि महात्म्यानं सांगितलं याच्यातून एकच पर्याय म्हणले, गुरुदेवाला शरण जाणे. गुरुदेवाला शरण गेल्याशिवाय तुम्हाला काही गती प्राप्त होणार. त्यासमध्ये आता कोण गुरुदेव करावं? मग माझे गुरु तुम्हीच आहेत म्हणले. पतिभंजक परपती रती कराई रवरव नरक कल्प सती पराई क्षण सुखली गे जन्म सती कोटे दुख न समझोते सम दुख खोटे. काय करावं म्हणले. त्यावेळेस त्याच महात्म्याच्या चरणावर पडले आणि म्हणजे तुम्हीच आता माझे गुरु आहेत. मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे सांगा म्हणले. म्हणजे काय नाही, भोलानाथ बाबाची आराधना कर, भोलानाथ बाबाची भक्ती कर, जाप करा म्हणले. कसा जाप करू? मला जप करणं येत नाही. कितीक मातामुळे आज मी सुद्धा की ज्याच्या मुखातून एकदा सुद्धा रामकृष्ण हरी गेलं नाही, एकदा सुद्धा ओम नमः शिवाय गेलं नाही. शोकांतिका वाटते का नाही? ज्या देवाने आपल्याला एवढं सुंदर नरदेव दिला त्या देवाची एकदा सुद्धा आठवण केली नाही. नाही त्या वायपट गप्पा वाणीनं भरपूर करायच्या, पण ज्याने ही वाणी दिली त्याचं एकदा सुद्धा चिंतन करायचं नाही. कसं चिंतन करायचं? गोड बोलतात. 2 मिनिटं भजन करू. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. बोला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय
समोर बोलतो सर्वांनी पाठीमागे बोला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. भोलेनाथ बाबा की दररोज भजन करत जाऊ नाही का. बरोबर 12 वाजता कथा सुरू झाली की बरोबर एकदा 2 वाजता उठायचं आहे का. सगळे पावल्या करायच्या, आनंद लुटायचा. परत बसलं की बरोबर आपले 4 वाजता कथा संपत आहे ना. 12 ते 4 आहे की नाही. चालेल ना. 12 ते 4 कथा होईल. चंचुणा गुरुदेवाच्या सानिध्यामध्ये आहे. गुरुदेव जो सांगतात तसं करायला लागले. दररोज गंगेमध्ये स्नान करायचं. तीर्थामध्ये स्नान झालं की आपल्या अंगाला भस्म लावायचं आणि प्रदक्षिणा घालायच्या. महाराज
एवढं सुंदर महाराज जप करत होते. ओम नमः शिवाय, 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 अखंड जप सुरू आहे. एवढा चंचोलीनं जप केला महाराज की ज्यावेळेस जप करता करता देह पडणार म्हणून, आणि देह पडल्याच्या नंतर साक्षात भोलेनाथ बाबाचे गण तिला घ्यायला आले. आणि घेऊन गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा एवढी भक्ती केली. ती भक्ती माझ्या पार्वती आई साहेबाला आवडली. कोणाची? चंचुलीची. म्हणून आपली दाशी करून घेतली. आणि दाशी करून घेतली पण अशी मग्न राहायची, काहीतरी चिंता आहे असं राहायची. म्हणून पार्वती आई साहेबांनी सहज विचारलं, का ग तुला कायचं टेन्शन आहे? त्यावेळेस चंचुला बोलती, म्हणले आई मला एक चिंता आहे. म्हणले काय? माझे पती होते म्हणले बिंदुक नावाचे, आणि ते गतप्राण झाले म्हणले. आता ते कुठं आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत, मला एकदा बघायचे म्हणले. आता पार्वती आई साहेब आहे आपली दाशी झाल्याच्या म्हणल्याच्या नंतर बघितलं महाराज, तर हा बिंदुक पिशाच्या एवढीमध्ये गेलेला, भोवती एवढीमध्ये मोठा निशाचर झाला. विंध्य पर्वतावर तिथं राहत होता. सामान्य नाही. श्रीमद भागवतामधला जो धुंदकारी आहे मा, तो वेळूच्या एका बांबूमध्ये राहिला आहे का नाही कथा श्रवण करण्यासाठी. पण हा जो बिंदुक आहे का नाही, हा तर सगळा हात नव्हता म्हणले. मग काय करावं म्हणले. म्हणजे पिशाचे होम पडला, आता काय करावं म्हणले. मग जसा माझा उद्धार झाला का नाही तसा माझ्या नवऱ्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, एवढा माझा अट्टहास म्हणले. काय करावं लागेल. म्हणून मग काहीतरी व्यवस्था करा. मग तुंबरू नावाचे गंधर्व आहेत. माझ्या पार्वती आई साहेबांनी त्यांना बोलवलं. म्हणले तिला घेऊन जा म्हणले विंध्य पर्वतावरीचा नवरा आहे म्हणले पिशाच्या एवढीमध्ये पडलेला बिंदू, त्याचा उद्धार करा म्हणले. तर तसं येत नव्हतं. तर तुंबरू महाराज गेले येत नाही. त्याला बांधलं, बळजबरी बांधलं. असे भरपूर भूत आहेत बाबा गावामध्ये, बांधू बांधू मारले ते, तरी ऐकले नाही कोणाचं. कमी लोक आहेत का? कधी कधी बायको बांधती, कधी पोरं बांधतात. अहो सोडा तुम्ही, सोडा. भूत का कमी आहेत का? जमतच नाही पेल्याशिवाय. काय करणार? त्याला वाटतं तेच आहे, सगळं ही विश्व तिच्यातच आहे. आपण बायको इकडं, तिचं बी काहीतरी मनोरथ असेल की नाही. मुलं आहेत त्यांचं काहीतरी भव्यता बी असेल की नाही. मुलगी लग्नाला आलेलं आहे, तिचं काही करावं लागेल की नाही. व्यसनी माणसाला काही कळत नसतं. जसं ज्याला आवाज पाहिजे त्यावेळेस त्याला द्यायचा, बाकीचे मग हे करणार. पहिला दिवस शिकवत चालणार आहे की नाही. कुठं आहात तुम्ही आता? कुठे गेलतो आपण? आम्हाला काहीच माहित नाही म्हणा. कुठलं तू सांग, किती वेळ येते कथा सांग. तू मोकळा, आम्ही मोकळे. मात्र बिंदुक नावाचा पिशाच्या योनीमध्ये गेलेला, भूत योनीमध्ये गेलेला. तुंबरू महाराजांनी त्याला बांधलं पाशामध्ये आणि बसवलं महाराज. आणि सुंदर कथेचं गायन केलं शिव महापुराणाच्या तुंबरू महाराजांनी. नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाड आडोनी पाहता ती जगजेठी. आपण काकड्यामध्ये गातो की नाही. तुंबरू नावाचे गंधर्व आहे. एवढं सुंदर शिव महापुराण गायलं. पिशाच्या योनीमध्ये गेला, भूत योनीमध्ये गेलेला हा बिंदुक यांनी संपूर्ण कथा श्रवण केली. आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर महाराज एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ती योनी सुटून गेली आणि साक्षात भगवान परमात्म्याचा गण म्हणून महाराज आला. एक पार्वती आई साहेबाची दाशी म्हणून चंचुला राहिली आणि भोलेनाथ बाबाचा गण म्हणून बिंदुक राहिला. धन्य म्हणले ही शिव महापुराण कथा. प्रेत पिडा नाश. मी एक पिशाच्या योनीमध्ये गेलेला म्हणले, पण धन्य कथा आहे म्हणले शिव महापुराण.
की मी कथा श्रवण केली, माझं सगळं पाप धुवून गेलं, नष्ट झालं आणि मला सद्गती प्राप्त झाली. एवढी सुंदर कथा आहे शिव महापुराण. म्हणून हो शिवपुराण सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम. उनकी कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम. उनकी कथा सुनाने वाले, उनकी कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा, हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा. ओ सुधा पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. किती गोड बोलतात. हम घूम रहे थे वन में, पलकों बैठे थे तन में. हो म्हणले मी या जीवनाचा प्रवास सुरू केला, असं वाटत होतं ज्याने जन्माला घातला तो कुठं ना कुठं आम्हाला भेटला पाहिजे आणि आम्ही त्याला भेटू. आम्ही प्रवास सुरू केला. म्हणले हम घूम रहे थे वन में, पलकों बैठे थे तन में, ओ राह बताने वाले, ओ राह बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. धन्य आहे म्हणजे तुम्हाला प्रणाम करतो आम्ही. एवढी सुंदर कथा आम्हाला तुम्ही श्रवण सांगितली. ज्यावेळेस चंचुलेचा, बिंदुकाचा आणि देवरायाचा उद्धार बघितला आणि ही कथा ज्यावेळेस महाराज शौनक ऋषी त्याने श्रवणी केले सूत महाराजांच्या मुखामधून, एवढा आनंद झाला, एवढा आनंद. धन्य म्हणते की तुमच्या मुखातून हे शिव महापुराण कथा आम्ही श्रवण करत आहोत. हे फक्त महात्म्य आहे. आपण काय पाहिलं बघतोय महात्म्य. खरी कथा उद्यापासून सुरू होणार. महात्म्य कशाला म्हणतात? महात्म्य कशाला म्हणतात तुमच्याकडे? बाबा एखाद्या गोष्टीची, एखाद्या माणसाची ओळख पहिली त्याला भेट होण्याच्या अगोदर त्याची ओळख झाली पाहिजे माणसाला, आहे की नाही?
एखाद्या माणसाचा जर परिचय नसला आणि तो माणूस जर अचानक आपल्या समोर जर पुढे येऊन जर उभा राहिला, त्याचं महत्व कळत नाही माणसाला, हे की नाही, कळत नाही. तसं ही शिवमहापुराण कथा आहे का नाही हे श्रवण करण्याच्या अगोदर याची महती काय, याचं महात्म्य काय, काय महात्म्य की किती अधोगतीला गेलेला जरी माणूस असला आणि त्यांनी सर्व अंगाचे कान करून जर कथा श्रवण करी तरी त्याचा उद्धार होतो, हे त्याचं महात्म्य आहे. आता हे माझ्या माया बसल्या आहेत. माया हो, तुम्ही टीव्ही पाहता का नाही घरी, पाहता ना घरी टीव्ही, सगळ्याच्या घरात टीव्ही आहे. मग टीव्ही मध्ये ऍड येतात, ऍड येत असताना काय होतं, कधी ॲडव्हर्टाईज येतात, साबणाच्या येतात, शॅम्पूच्या येतात, आहे की नाही. मग आणि मी शॅम्पूची ॲडव्हर्टाईज आली की माझी माय म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही जिंतूरला चाललात का? हो म्हटलं चाललो. मग या प्रकारचा शॅम्पू घेऊन या, माझे केस थोडे रट झाले. कशासाठी बाबा? टी व्हीमध्ये पाहिलं आणि आपल्या पतिदेवाला सांगितलं, म्हणजे त्याचं महात्म्य ऐकलं, ते घेऊन आले, आहे की नाही. याला म्हणतात महात्म्य. एखादा खाऊ, अहो ऐका बरं आणि ते घेऊन या बरं आपल्याला, म्हणजे पहिले त्या गोष्टीची पूर्ण ज्ञान करून घेणे आणि नंतर त्या भक्तीवर, त्या ज्ञानावर, त्या याच्यावर विश्वास बसतो गोष्टीवर. तसं श्रीमद हे शिवमहापुराण आहे का नाही, या शिवमहापुराणाचं महात्म्य एवढं गोड महात्म्य. कथा कशी श्रवण करायची तर याचे 2-3 प्रकार सांगतात. एखाद्याला जर उपवास करता आणि 4-5 दिवस तर करा, आणि ज्याला उपवास करणं होत नसतील, उपवास धरू नका तुम्ही, उपवास करता जावं लागेल दवाखान्यात, कथा राहील सप्ताह राहील, आहे का नाही. मग तिच्याकरता 2-4 टाइम खायचं, फक्त कथेरी यायचं, नाहीतर 2-4 टाइम खायचं, घरी झोपायचं, असं होणार जेणेकरून कोणाला व्यत्यय होणार नाही. उद्यापासून बसल्यात की नाही माझ्या मातामध्ये, आहे की नाही. मग तिकडं तुम्हाला तरी गरमी होती, इकडे कूलर लावलेले आहे का नाही, तिकडे कूलर आहे, किती व्यवस्था केली गावकरी मंडळी तुमची. अरे बाप, कूलरमध्ये पाणी. मग आपल्या घरात आज आपण कूलर तरी सुरू केलं का? हा, नुसते फॅन चालू, पण उत्सव समिती मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवायला गोड कुंडाची व्यवस्था केली की ऐकणाऱ्याला त्रास होऊ नये, काही नाही. आता फक्त एकच व्यवस्था राहिली बाबा, गाद्या आणा, 2-4 ब्लँकेट आणा, म्हणजे झोपून ऐकते नाही सगळे. कथा कशी श्रवण करायची? मग कथा श्रवण करायला येत असताना, घरून येत असतानाच मग घरचं सगळं काम करून यायचं, म्हणजे इथं बसायचं, घरचं आठवण करायचं, ते करायचं नाही. अर्धा तास लेट, पण बरोबर थेट यायचं काय, अरे मग इथून पुन्हा चला बरं लवकर. आता तसं नाही, एकदा कथेत बसली, कथा श्रवण करायची. उद्यापासून आपली सुट्टी बरोबर 2 वाजता होईल, आहे का नाही. तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं, फ्रेश व्हायचं, 2 वाजता सुट्टी होईल, 2 वाजता भजन करत जाऊ आपण, पुन्हा कथा सुरू होईल. तुमचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत आपण कथा करत जाऊ. काय तुम्ही म्हटले महाराज आता बस झाली, आता ढेकर आला, मग आपण कथा थांबत जाऊ, हे की नाही. तेवढी पोट कथा करू आपण. कथा श्रवण करण्याचे नियम आहे. श्रोते 3 प्रकारचे असतात. पहिला आहे श्रोता. श्रोता म्हणजे काय बाबा? श्रोता म्हणजे तो कथा ऐकायला येतच नाही, कोण कुठं चुकतं हे फक्त तपासायला. हे इथंच पाय होतं, ते कूलर